नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहन आणि आज संध्या आहे आणि संडेला आज जसं बोलतात ना, क्रिकेटची ओपनिंग झालेली आहे आणि आज पहिली टुर्नामेंट आहे. तर आम्ही टुर्नामेंट खेळण्याकरता क्रिकेटच्या टुर्नामेंट आहेत त्या खेळण्याकरता वाशीला जात आहोत. आणि वाशीला जाण्याच्या वेळी हा जो वाशीचा ब्रिज येतो त्याच्यावर आम्ही एक छोटीशी व्हिडिओ बोलू चला बनवूया व्हिडिओ. तर काय मग राकेशकडनं मोबाईल घेतलं आणि मोबाईल हेल्मेटला लावलं आणि केली सुरुवात व्हिडिओ बनवायला. आणि राकेश बोलत होता नको, कारण त्याच्याजवळ जो भाऊ वडापावचा धंदा टाकणार आहे त्याच्यासाठी पाव घेतलेले आहेत. तर राकेश बोलतो नको, आपण नेक्स्ट टाईम ट्राय करूया. तर त्याला बोलू तू गप्प, तू पकडून राहा, मी माझं हेल्मेटचं आणि मोबाईलचं बघते, मला मोबाईल दे, असं बोलून त्याला मी आलो. आणि मित्रांनो, आपण आता वाशीवरनं हा आपण बघतो तो नवीन ब्रिज आहे, कारण जो दुसरा ब्रिज आहे ना तो आपल्या उजव्या हाताला, म्हणजे जुना ब्रिज आहे तो त्या बाजूला आहे. इथनं आता नवीन काढलं आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी होतं. नाही तर अगोदर काय व्हायचं, रात्रीचं असो किंवा दिवसाचं, कधी कधी रात्रीचं फिक्स आहे, इतकं जाम व्हायचं आणि ट्रॅफिक जो पुढं टोल नाका आहे ना त्याच्यामुळे पुढं कुठं नाही कुठं गाडी हे होतं आणि जाम भरपूर व्हायचं. म्हणजे बाईक निघायला पण कधी कधी चान्स नसायचे. आणि आता कसं केलं आहे, सर्व परफेक्ट केलेलं आहे. ह्या बाजूला नवीन रस्ता बनवला आहे, तो किती वेळ चालेल तो माहीत नाही, पण सध्या तरी बोलायला गेलं तर चांगलाच आहे तो. आणि मित्रांनो, आपण पुढं जाऊन पण बघणार आहोत जे सेटअप केलेले आहेत. म्हणजे सेटअप म्हणजे कसे आपण सर्व वेगवेगळे सेटअप करतो, तसंच मी ही व्हिडिओ स्किप करतो आणि पुढे तुम्हाला मी सेटअप दाखवणार आहे. हा जो दिसतोय समोर तो जुना टोल नाका आहे आणि त्याच्या पुढं पण अजून टोल नाका आहे. तो मी तुम्हाला थोडे व्हिडिओ स्किप करणार आहे आता, त्याच्यानंतर मी तुम्हाला स्पष्ट दाखवतो आहे कुठून कसं आहे. आणि इथून मी व्हिडिओ स्किप केलेले आहे आणि आता आपण आलेलो नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण जरा पुढं चाललेलो आहोत. त्याच्यानंतर ह्याच्यात विभागणी केले आहेत, ट्रकसाठी अलग, बससाठी अलग, कारसाठी अलग, असं वेगवेगळे विभागणी केले. ही इथून बाईक आणि ही रिक्षा जाण्याकरता आहे, पण रिक्षावाले जास्त तर करून त्या उजव्या हाताला जो एक छोटासा आहे तिकडून येते, हा बाईकसाठी आहे. नंतर बस, टेम्पो असे अलग अलग लिहिलेले आहेत. एक कार आपलं तिथूनच यायला जरा रस्ता आहे. आणि आता आपण इकडं वाचवलेलो आहेत आणि पुढं मित्रांनो जाऊन अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. क्रिकेट खेळायला जाणार आहोत, त्याच्या बाजूला एक छोटंसं गार्डन आहे, त्याची पण मी थोडीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तिथे. तुम्हाला बोलल्याप्रमाणे मित्रांनो, आता मी त्या गार्डनविषयी थोडी माहिती सांगणार आहे. आता जो मी बसलो आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला थोडं चिपकून असं क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि मी इथं बसलो आहे आणि तुम्हाला ही माहिती सांगते. हे ग्राउंड म्हणजे गार्डन कसं आहे तर. आणि इथं लोक जर दिसतंय ना आपल्याला, तो तिथं लोक व्यायाम वगैरे करायला सकाळी जॉगिंगसाठी वगैरे येतात. आणि मित्रांनो, पुढं जाऊन तुम्हाला मी चांगलंसं दाखवणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला हे ऑफिस त्यांचं दाखवतो आहे. तिथं असं लिहिलं आहे, नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक विरमणूक केंद्र, वाशी सेक्टर अ, असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि आता मी तुम्हाला पुढं जाऊन व्हिडिओ पूर्ण गार्डन दाखवणार आहे. पण त्याच्या आधी आपण जो हा रस्ता गेलेला आहे ना, हा जो तसा रस्ता दिसत असेल त्या रस्त्यावरनं तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. हा गार्डन आपण बघू शकतात, लोक जॉगिंग वगैरे करायला, व्यायाम वगैरे करायला येतच असते तिथं. तर चला तर मग मित्रांनो, आता आपण जाऊया. आणि ही मित्रांनो बघू शकता कचरा कुंडी, नेहमी कचरा कुंडीचा वापर करायला. जरा कॅमेरा हलतोय जरा हातात असल्यामुळे, तरी पण ठीक आहे. आणि तुम्हाला मित्रांनो पुढं जाऊन मी खरोखर दाखवणार चांगलंसं कसं गार्डन आहे ते. आणि ती चेअर बघितलं असेल जी आता पाठीमागे गेली, ती कोण गार्डनमध्ये वयस्कर माणसं किंवा कोण मुलं कपल्स वगैरे आले तर त्यांना बसायला वगैरे चांगलं आहेत. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतो गार्डन किती चांगल्या प्रकारे आहे. आणि तुम्हाला मित्रांनो इकडनं सूर्य येत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ जरा पुढं त्या कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण गार्डनचा व्ह्यू दाखवणार आहे. म्हणजे त्या कोपऱ्यावरनं सर्व स्पष्ट दिसेल. हा इकडनं दाखवतो सूर्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. आणि मित्रांनो बघू शकतो जो आपल्या डाव्या बाजूला आहे तिथं अशी थोडीशी घरं वगैरे आहेत, पण इथं जागा बघा किती स्वच्छ आहे. आणि त्याच्यात मित्रांनो इथं झाडांवरनं नंबर आहेत, 1, 2, 3 असे नंबर आहेत. तर आता तुम्हाला मी दाखवतो इथून आपलं ग्राउंड कसं आहे, तर गार्डन
आणि बघू शकता तो मोठा दिसतोय समोर, तो वडाचा झाड आहे. त्याच्यानंतर इकडं हा नारळीचं झाड आहे आणि ती छोटी झाडं आहेत आणि परत ते तिकडं ते बसायला त्याच्यावर काका बसले आहेत. आणि परत तिकडं जे तुम्हाला दिसलं असेल छोट्या मुलांना खेळायसाठी वगैरे आहे, ते मी तुम्हाला पुढं तिकडं दाखवणारच आहे व्हिडिओच्या मार्फत. पण हे बघू शकतो किती स्वच्छ आणि सुंदर असं आहे. आणि हा रस्ता जो आहे तो गार्डनच्या चारी बाजूंमध्ये मधून असं गोल आहे. तो म्हणजे सकाळी जे जॉगिंग करायला वयस्कर, परत लहान मुलं वगैरे येतात त्यांच्याकरता खरंच खूप छान आहे. आणि तुम्हाला तसं बोललेलो की मी गार्डन तुम्हाला दाखवणार, तो हा गार्डन आहे. परत तुम्हाला आता जरा पुढे जाऊन मला त्या झाडावर नंबर दिसत आहे, तुम्हाला थोडं दिसत असेल की नाही माहीत नाही, मोबाईल हलत आहे त्याच्यामुळे. तो तुम्हाला नंबर दाखवणार आहे, काहीतरी 238 आहे आणि बघू शकता तुम्ही. आणि आता आपण असेच पुढे जाणार आहोत आणि इकडं पण बघू शकतो किती चांगलं असं वातावरण आहे ते. आणि संध्याकाळच्या वेळेला खरंच खूप इथं बसून बघायला मजा येते. आणि त्या बाजूला समोर जो दिसतोय तो तिकडं फुटबॉलच्या वगैरे काय असे प्रॅक्टिस चालू आहेत, असे ते ग्राउंड आहे. आणि आता आपण बघू शकतो जे त्या बाजूला ते काका बसलेले होते, हे बघा इथं लोक बसले, तर तिकडं जाणार आहोत. आणि छोटी छोटी मुलं खेळत आहेत ना, त्या बाजूला जाऊन आपण थोडीशी माहिती घेणारच आहोत. आता आपण हळूहळू सरकत पुढं जाणार आहोत आणि जे मुलं खेळत आहेत तिकडं मी तुम्हाला दाखवणार आहे. हा रस्ता खरंच खूप चांगला आहे. आणि समोर जे दिसतंय ना मित्रांनो, ते तिकडं क्रिकेटचं ग्राउंड आहे. त्या बाजूला म्हणजे मध्ये हे आहे, जाले आहेत, त्याच्या बाजूला क्रिकेटचं ग्राउंड आहे. आणि हे बघा तुम्हाला आता दाखवणार आहे. इथं तुम्हाला मुलं दिसत असतील जे झोपाल्यावर खेळतात, ते आमचेच काही गावातले करमते आहेत. तर अशा प्रकारे हा मी इतका सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे. आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडले असेल त्याला लाईक करा.